नमस्कार, माझं नाव देवयानी देस्ते. मी गेल्या 2 वर्षापासून हिंदी विद्यालय बदलापूर इथे काम करत आहे. शिक्षिका म्हणून काम करत आहे. तर काम करत असताना माझी मुख्याध्यापिका श्रीमती कमला जयस्वाल मॅडम आणि अध्यक्ष जे आहेत मनोज कुमार शुक्ला यांनी माझा प्रस्ताव जिल्हा परिषद ठाणे शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवला आणि तो प्रस्ताव मंजूर होऊन आला 27/2/2025. त्याच्यानंतर शालार्थ आय डीसाठी त्यांनी माझा प्रस्ताव पाठवला विभागीय उपसंचालक मुंबई यांच्याकडे आणि तो आला 8/10/2025 रोजी. तो आल्यानंतर त्याची मूळ प्रत आहे ती प्रभारी मुख्याध्यापक श्री राजेश यादव सर यांना वेतन पथकाकडून मिळालेली आहे. त्यांना तरीही मिळाली असताना त्यांनी माझा वेतनाचा प्रस्ताव वेतन पथकाकडे पाठवलेला नाही. तर त्यांना मी विचारणा केली की तुम्ही माझा वेतनाचा प्रस्ताव का पाठवत नाही. त्याच्यानंतर त्यांनी मला असं उत्तर दिलं की तुम्ही जाऊन संस्थेशी बोला किंवा बाहेर जे नंबर लावलेत ते संस्थेच्या अध्यक्ष सचिव यांचे आहेत, त्यांचे नंबर तुम्ही घ्या आणि बाहेर जाऊन त्यांना भेटा. मी म्हटलं मी बाहेर त्यांना भेटणार नाही, तुम्ही त्यांना इथे बोलवा, शाळेत मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे. ते शाळेमध्ये आले, त्यांच्याशी मी बोलणं पण केलं की तुम्ही असं काय करताय, म्हणजे माझ्यावर अन्याय का करताय, माझं वेतन का नाही काढून देत, मी तर प्रामाणिकपणे काम करत आहे. तर त्यांचं म्हणणं की तुमच्या फाईलमध्ये गडबड आहे किंवा जे काही प्रॉब्लेम्स आहेत. आता संस्थेच्या अंतर्गत वादामुळे त्यांनी माझं काम थांबवलं. त्याच्यामध्ये माझी काहीच चुकी नाही आहे. तो संस्थेचा प्रॉब्लेम आहे. मी तर प्रामाणिकपणे शाळेमध्ये काम करत आहे. मग माझ्या मेहनतीचे पैसे किंवा मेहनतीचा हक्क मला का मिळत नाही हे विचारणा केली. त्याच्यानंतर त्याच्यावर त्यांचं कोणताही मला उत्तर आलेलं नाही. त्याच्यानंतर मार्च 2026मध्ये त्यांनी माझं मुख्याध्यापक राजेश यादव सर यांनी माझी मास्टरवर सही घेणं बंद केलं. त्याच्यासाठी विचारणा केली, कारण मी जॉईन झाल्यापासून मास्टरवर सही करते आणि अचानक त्यांनी माझी सही घेणं बंद केलं. तर त्याचं कारण विचारलं. त्याच्यासाठी पण त्यांनी मला उत्तर दिलं नाही. तुम्ही जा आणि संस्थेशी बोला, संस्था जे सांगेल ते मला ऐकणं भाग आहे. संस्थेने मला सांगितलं आहे की असं करा म्हणून. म्हणजे प्रत्येक वेळी माझी अडवणूक केली जात होती. आता त्यासाठी मी इथे 1 मे रोजी ठिय्या आंदोलनाला बसले आणि आंदोलनाला बसलेले असताना आजचा दुसरा दिवस आहे. काल आम्ही ठिय्या आंदोलनाला बसलो आणि आज माझी तब्येत थोडीशी मला खराब वाटते. माझा BP वगैरे लो होतो. सकाळी पण मला त्रास झालेला आहे आणि जे प्रशासनिक आहेत, मुख्याध्यापक असतील किंवा अध्यक्ष असतील, ज्यांनी मला माझा प्रस्ताव पाठवण्यास मनाई केली, ते सुद्धा मला येऊन भेटलेले नाही किंवा विचारणा केलेली नाही. आणि याच्यासाठी जर मला काही झालं तर याला सर्वस्व जबाबदार प्रशासन असेल आणि संबंधित अधिकारी असतील. एवढं मी आपल्याला सांगू इच्छिते.